तो नहीं होता, सपनों में उडान होनी चाहिए, असं एक स्वप्न मनात बघून या ठिकाणी आपला संघ फायनलच्या सामन्यामध्ये रंगतदार आणण्यासाठी या ठिकाणी विराजमान झालाय. आणि तितकाच सुंदर असा या ठिकाणी आपला अंपायर म्हणावं लागतील. अतिरिक्त खेळाडू एखादा जर आपल्यापाशी शिल्लक असेल, कारण या ठिकाणी 12 गावचे 14 प्लेयर या ठिकाणी गोळा करून या टुर्नामेंटचा आनंद घेण्याचं काम या ठिकाणी केलंय. कारण हा ठीक आहे, ठीक. स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो तो म्हणजे पीके प्रकाश कस्तुरे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला मंदार आणि नॉन स्ट्राईक एंडला कुंदन. मी दोन्ही संघ नायक आणि त्यांच्या संघ मालकांना सूचित करू इच्छितो आणि पंचांकडून नो चेंडू घोषित, अतिरिक्त +1 अशा 2 धाव्याचा मुनाफा मात्र संघाला मिळेल आणि हा फ्रीडचा चेंडू असेल. पाहायचा कुंदन या चेंडूचा समाचार कोणत्या पद्धतीने घेईल. तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखर एकनिष्ठा कशी असावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुंबईतलं विले पार्लेचं हे मैदान आहे. आणि ह्याच्यावरती सुंदर असं 20-25 पावलाचा रनअप घेऊन सुंदर असा फटका या ठिकाणी षटकाच्या दिशेने. आणि बघूया या ठिकाणी अंपायरचा निर्णय या ठिकाणी काही क्षणातच येणार आहे. आणि चौकारचा असा इशारा आला आणि धावसंख्येमध्ये 4 निवड संघाची धावसंख्या झाली या ठिकाणी धनगर प्रीमियर लीग 8 धावा. असा या ठिकाणी सुंदर असा सामना या मैदानात आनंद घेण्यासाठी या ठिकाणी शौकीन बंधू पूर्ण क्रिकेटवासी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं सरश आणि सरश स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शावडी तालुक्यातल्या या गावडी कुंभावडी असेल आणि त्या भागातले कासारी खोऱ्यातलं एक सुंदर अशी व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी या समाजाच्या वतीनं घेण्यात आलेली सुंदर अशी टुर्नामेंट. आणि धावसंख्येमध्ये 6 निवड सुंदर असा स्टेजच्या दिशेला सुंदर असा पटकवला आणि अतिशय सुंदर असा बॉलवरती ताबा घेऊन या ठिकाणी षटकाच्या दिशेने बॉल गेला. धावसंख्येमध्ये 4 निवड संघाची धावसंख्या झाली या ठिकाणी 6. टोटल या ठिकाणी 14. संघाची धावसंख्या झाली 14. आणि सुंदर असा या ठिकाणी सामना बघायला मिळतोय. आणि अंपायरचा निर्णय वैयक्तिक पहिलं संघाकडून शतक घेऊन आला होता आणि प्रकाश कस्तुरे आपल्या 3ऱ्या चेंडूवरती या ठिकाणी झेलबाद करण्यात यशस्वी झाला. आपल्या संघाला योगदान दिलं आणि आपल्या संघाचं व्यक्तिमत्व बाळगलं. असा या ठिकाणी कस्तुरे प्रकाश, कारण शाहवाडी तालुक्यानं महाराष्ट्राचा इतिहास बघितलाय. जिथं पावनखिंड घोडखिंडीचं नाव पावनखिंड झालं त्या विभागात ही माझी क्रिकेटवासी या ठिकाणी उपस्थित आहे. विजय लांबोरे दादा यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी कॉमेंट्री केल्याबद्दल 200 रुपयाचा इनाम आला. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शाहवाडी तालुका असोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. या सुंदर असा खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी व्हाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 निवड संघाची धावसंख्या झाली 15. चेंडू निर्धार घालवण्याच्या नादामध्ये या ठिकाणी
थोडासा वाईटच्या दिशेला, धावसंख्येमध्ये 1 भर झाली आणि असा 15 असा खेळाडू सुंदराच्या या ठिकाणी पहिली रन पूर्ण करतायत. परंतु या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहे धनगर समाजाचा खेळाडू, पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला, लाल टोपी घातलेला. जसा महाराष्ट्र केसरीचा पैलवान असतो, हिंद केसरीची निवड होते, तसं क्रिकेटच्या मैदानावरती मात्र या ठिकाणी याच्या बॅटला जर बॉल लागला तर बॉल या ठिकाणी चौपाटीच्या पलीकडे घालवण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे. परंतु खरोखर ती अक्षरशः ही ताकद या मैदानात उतरते का बघायचं आहे, कारण ही ताकद तालुक्यातली आहे आणि या असोसिएशनच्या वतीनं घेतलेल्या सुंदर अशा टुर्नामेंटला एक सुंदर असं वलय निर्माण करून देणारे छोटस मैदान असेल. परंतु इच्छा आणि आकांक्षा या मैदानामध्ये अनेकांच्या गगनात माविनात, कारण या आजच्या धनगर प्रीमियर लीगच्या टुर्नामेंट वरती आपल्या 2024च्या ट्रॉफीचा मान या ठिकाणी कोण मिळवणार याची उत्सुकता प्रत्येक 12 टीमला लागली होती. परंतु या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये 2 संघ बाहेर गेले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं. त्या सर्वच खेळाडूंचं धनगर प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. प्रशांत कोळापटे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय. सुंदर असं तिथं जे या ठिकाणी 1 रन काढून खेळून काढण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल. या ठिकाणी या पावसात सुद्धा या मैदानात आनंद घेताना या क्रिकेट वासियांचं खरोखर या मुंबई नगरीमध्ये परत एकदा स्वागत आहे. परंतु ही मॅच नाही आहे, ही आनंदाची लाट आहे. जसा पंढरपूरला महासागर येत. हॅलो, आवाज का कमी जास्त होतोय? या ठिकाणी सुंदर असा फटकवलाय, बघूया झाडीच्या पलीकडे पानातनं अलीकडे येतोय का, परंतु या ठिकाणी फिल्डरला सुद्धा दिसला नाही. अंपायरचा या ठिकाणी इशारा आला. धावसंख्येमध्ये 6 भर झाली. संघाची धावसंख्या या ठिकाणी सुंदर असा स्कोर आपल्या संघासाठी उभा करण्यासाठी 1-1 रन या ठिकाणी महत्वाची असताना सुद्धा 6 भर झाली आणि संघाचा धावसंख्या झाली या ठिकाणी 6. टोटल स्कोर झाला या ठिकाणी 23. सुंदर असा या ठिकाणी षटकार मारण्याचा यशस्वी झाला. असा छोटा पकेट बडा धमाका. व्हाईट बॅट घेऊन या ठिकाणी ब्लॅक टी शर्ट घालून मैदानात दाखल झाला होता. कुंदन पुजारी नाव आहे. दुसरा फटकवलाय, बॉलरच्या पलीकडे जातोय का या ठिकाणी सुंदर अशा मॅचचा आनंद घेण्यासाठी झेलबाद झाला. संघाला बसलेला पहिला. हॅलो, संघासाठीचा दुसरा धक्का आपण पाहतोय. कुंदन याच्या स्वरूपानं खरोखरच एक आकर्षित ठरणारी अशी ही विस्फोटक अशी गोलंदाजी आपण पाहतोय. तो प्रशांत कोळापटे गोलंदाजी ट्रॅकवर आणि प्रशांत त्याला मार्गदर्शन करताना आपण पाहू. तो म्हणजे एक नामवंत असं या क्रिकेटच्या खरोखरच पंढरीमध्ये अग्रगण्य ठरणारं नाव ते म्हणजे आत्माराम खरात. खरोखरच वारकरी साहेब मी या क्षणाला आवर्जून सांगेल, खरोखरच संघासाठीचा स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो सनी. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय पंचाने आपलं डिसिजन सांगायचं आहे. फलंदाज बाद होतोय. खरोखरच वारकरी साहेब मी या क्षणाला नक्की सांगेल की मराठी सिनेमा सृष्टीत नाव गाजवतो पॅडी आणि शाहूवाडीतील क्रिकेटमध्ये अग्रगण्य ठरतो तो तुमचा आमचा सर्वांचा लाडका कॅडी. हे या क्षणाला मी नक्की सांगून जाईल. आणि गणेश फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सुमधुर वाणी आणि खरोखरच बैलगाडी शर्यतीतील अग्रगण्य ठरणारं समालोचनाचं सूत्र सांभाळणारं अग्रगण्य नाव आणि आमच्या शाहूवाडीतील बुलंद आवाज म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहू ते दत्ता वारकरी आमचे समालोचक साथी आजच्या या क्रिकेट सोहळ्या दरम्यान पाहायला मिळतोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 3 बाद 24.
खेलस 24 स्वामी समर्थ बोरिवली बॉईज संघ प्रथमतः फलंदाजी करताना थोडं आकर्षण करणारी परंतु गोलंदाजाने मात्र खरोखरच टिश निर्माण केला. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जाईल. 2 धावेचा मुनाफा मात्र संघाला मिळेल आणि 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 3-26. तिसरं शतक घेऊन येतोय तो वैयक्तिक आपल्या संघाला हातभार लावण्यासाठी, या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी, या मॅच वरती ताबा मिळवण्यासाठी आणि या ट्रॉफीवरती आनंद घेण्यासाठी या मैदानामध्ये वैयक्तिक पहिलं व संघाकडून तिसरं शतक घेऊन येईल. आणि अक्षय मारा करेल तो बरगतचा ताकदीचा असणारा आमचा सहकारी मित्र या मैदानात आनंद घेताना गणेश. परंतु या मॅच नियोजन केलं तो कॅडी, सगळ्यांच्या आवडीचा कॅडी निलेश बरागडे नाव आहे. शून्यातून विश्व निर्माण केला आणि या मुंबई नगरीमध्ये आपल्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं असा आमचा सर्वांचा लाडका कॅडी. त्यानं धनगर समाजाचं एक नेतृत्व करण्याचं सुंदर अशी बोल्ट या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी त्रिफळा उडवण्यात यशस्वी झाला आणि गणेश याला आपल्या स्टेजवरती घालवण्यात यशस्वी झाला. संघासाठी धक्कादायक घटना आहे, परंतु या ठिकाणी संघाला उभा करतोय का आपला आता तिची जागा घेऊन येतोय शंतनू. एकेकाळीची कासारी खोरीचं मैदान गाजवणारे संजीव हप्पे असतील, या ठिकाणी विशाल कोळापटे असतील, निलेश बरागडे असतील, अनेक या ठिकाणी जुने जाणते खेळाडू आज सुद्धा या मैदानात बॅट घेऊन उपस्थित असतात आणि युवा खेळाडूंना या ठिकाणी प्रेरणा देतात. आणि या मैदानाचा खरोखर आता या मैदानामध्ये एक वेगळी मजा यायला लागली, कारण समाजातलेच नाही तर क्रिकेट फॅन या ठिकाणी उपस्थित झाले या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी. लबरी बॉल आणि सुंदर असा चेंडू, एक धावसाठी पहिली धाव पूर्ण आणि संघाला एक मगाशी गणेशाच्या रूपामध्ये बसलेला धक्का. संघ सावरण्याच्या प्रयत्नामध्ये धावसंख्येमध्ये 1 नंबर संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 27. तिसरी ओव्हर चालू आहे, अजून 1 ओव्हर बाकी आहे. किती स्कोर होतोय आणि फायनल स्कोर काय होणार आपल्याला काही क्षणातच कळणार आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहू आपण. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 28. आकर्षित ठरणारी अशी गोलंदाजी आपण पाहू तो गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो अक्षय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू तो शंतनू आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो संजय. पंचांकडून स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 29. चांगली आकर्षित करणारी गोलंदाजी अक्षयाची पाहायचा हॅरीकडून खरोखरच प्रोटेक्शन मिळत आहे. चेंडूला 1 धाव घेण्यात मात्र शंतनू यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 30. संघासाठीचा तिसरा षटक हाताळतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. पुन्हा एकदा पंचांकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल.
संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31. आतापर्यंत जवळजवळ 4 विकेटचा पतन झालेला आहे. स्वामी समर्थ बोरवली बॉईज. पंचांना विनंती करू इच्छितो की शेवटचा चेंडू असेल आताचा. आतापर्यंत उर्वरित 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 31. 31 लॉस ऑफ 4 विकेट. आता पाहायचं आहे चेंडूला प्रोटेक्शन करतील का. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा घेण्याचा फलंदाज संजय यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 33. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो अक्षय. आता मात्र चेंडूवरती प्रहार. चेंडू जातोय सीमापार. षटकार. 6 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 4 बाद 39. 39 लॉस ऑफ 4 विकेट. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहू तो विठोबा 11 मुलुंड वर्सेस स्वामी समर्थ बोरिवली बॉईज दरम्यान आपण हा सामना पाहतोय. संघासाठीच शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मारा करेल तो हरीश झोरे. विठोबा 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय तो हॅरी. आता मात्र पंचांचा कॉल असेल. पंच आत्ताच्या धावा सांगायच्या आहेत. त्याचबरोबर आता आपण आलेल्या सर्व समाजातील क्रिकेट रसिक आणि खेळाडूंना सूचित केलं जात आहे रिशांक 11 बारसू आयोजित 11 ऑगस्ट 2024 दरम्यान खारदंडा खार वेस्ट दरम्यान DSA अंतर्गत टुर्नामेंटचं आयोजन करण्यात येणार आहे. तर सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. पुन्हा एकदा पंचांकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 43. चेंडूवरती प्रहार कसा असावा आणि खरोखरच नैसर्गिक अडचणींना भेद करून चेंडू जातोय सीमापार. षटकार. 6 धावेने संघाचं धावफलक मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल ते 49. चांगली आक्रमकतेची फलंदाजी पाहायला मिळते ती स्वामी समर्थ बोरिवली बॉईज संघाचं प्रतिनिधित्व करणारा फलंदाज संजय याच्या माध्यमातून.
चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचा धावफलकावरती पाहायला मिळते ते 50. मला वाटतं सकाळच्या 17 पासूनची 50 गाठणारा हा पहिला संघ पाहायला मिळतोय त्यांच्या फलंदाजीच्या शैलीतून. पुण्याच्या एकदा सर्वांना पुकार दिला जातोय. 11 ऑगस्ट 2024 दरम्यान धनगर समाज अंतर्गत खारदांडा खार पश्चिम येथे रिशांक 11 बारसू आयोजित पावसाळी क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत. तर सर्व खेळाडूंनी त्याची नोंद घ्यायची आहे. विकेटचं पतन होत आहे. शंतनू बॅक टू दी पॅव्हेलियन. आणि आता फलंदाजीसाठी आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅट्समन नेम लास्ट बॉल शेवटचा चेंडू आहे. हॅलो, लास्ट चेंडू होता, परंतु या ठिकाणी खेळण्याच्या आवाज काय कमी करते. या ठिकाणी खरोखर दादा म्हणावे लागेल. वय वर्ष 60च्या घरात असतील, परंतु या ठिकाणी समुद्राच्या काठाला छोट्या छोट्या लाटा दिसतात म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण त्या छोट्या छोट्या लाटा खवळल्या की मोठमोठे जहाज पलटी करण्याचे सामर्थ्य ठेवतात. या वयामध्ये सुद्धा सुंदर अशी या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी शेवटच्या चेंडूवरती मारा करण्यासाठी उपस्थित झाले होते. संकल्प प्रतिष्ठान वर्सेस धावीर प्रसन्न रोहाबी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षा समोर यायचं. खरोखर आता कुठली मॅच आहे आता. दादा एकदा 15 तारखेला सुंदर असं धनगर प्रीमियर लीग या टुर्नामेंटचं नियोजन आणि आयोजन या समाजाच्या वतीनं सुंदर असं करण्यात आलेलं आहे. कुठे आवाज करायचा सांगा की त्याचा. या ठिकाणी एवढा आवाज असू दे, कमी करू नका. हॅलो, विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय. विजय प्रतिष्ठान यांचे ओनर आमचे सहकारी मित्र विजय लांबोरे दादा यांची मॅच आता या ठिकाणी आपल्याला. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ शवडी आणि खरोखरच बैलगाडा शर्यतीमध्ये अग्रगण्य ठरणारं नाव आणि आजच्या आमचे समालोचक साथी दत्ता वारकरी यांच्यासाठी विजय संकल्प प्रतिष्ठान संघाचे संघमालक स्वयं विजय लांबोरे यांच्या माध्यमातून 300 रुपयांचं कॅश पारितोषिक घोषित केलेलं आहे. खरोखरच शवडी तालुक्यातील अग्रगण्य ठरणारं नाव आणि आजच्या या स्पर्धेचं आकर्षण म्हणून आपण नक्कीच पाहू दत्ता वारकरी साहेबांना. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय. मी
दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचित करतो की आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. तुमच्या खेळाडूंची नावं अपरिचित असल्यामुळे आम्हास व्यत्यय निर्माण होऊ शकतो याची नोंद घ्या. खरोखरच स्वामी समर्थ बोरिवली बॉईज संघाचं प्रतिनिधित्व करताना आपणास सुभाष कोळपटे साहेब पाहायला मिळतात. खरोखरच समाजातील क्रिकेट च्या खरोखरच रणांगणात कायम अग्रगण्य ठरणारं नाव आपण सुभाष कोळपटे साहेबांना नक्कीच पाहू. सुभाष सर एकदा हात वरते करा, तुमच्यासाठी आहे. खुदा भी आसमां से जब जभी देखता होगा, ये चीज किसने बनाया ये सोचता होगा. परमेश्वराला सुद्धा विचार करायला लावणारा, ह्या तारुण्य या मैदानात आणणारा, हा वय वर्ष 55 असणारा सुभाष सरांचं सुद्धा 51 या सुभाष सरांचं सुद्धा या धनगर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक 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 अभिनंदन आहे. पाहायचंय संघाला जिंकण्यासाठी 52 धावांचं माफक आव्हान स्वामी समर्थ बोरिवली बॉईज संघाने खरोखरच आजच्या सकाळपासूनच्या सत्रामध्ये एक उच्चांक गाठणारी धावसंख्या आपण पाहायला मिळते. ती म्हणजे श्री स्वामी समर्थ बोरिवली बॉईज संघाने 51 धावा उभारला आणि विठोबा 11 मुलुंड संघाला 52 धावांचं माफक लक्ष्य. 24 चेंडू 52 धावा आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. शंतनू स्ट्राईक एंडला एक मोठं नाव आत्माराम खरात फलंदाज पाहायला मिळतोय. पंचांकडून मात्र स्वेर चेंडू अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा श्री गणेशा होताना नॉन स्ट्राईकला भरत कोळपटे आपणाला पाहायला मिळतं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. चेंडूत 50 धावांचं माफक आव्हान पाहायला मिळेल आपणाला. विठोबा 11 संघ खरोखरच आपल्या जुन्या खेळाची नवीन ओळख निर्माण करून देईल का आत्माराम खरात. नॉन स्ट्राईक एंडला आपणाला पाहायला मिळतं. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जाईल. एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल, तो म्हणजे विठोबा 11 संघाला. एका धावेने संघाचे धावफलक मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या होईल ती 3. अजून 49 धावांचं एक माफक आव्हान खरोखरच विठोबा 11 संघ सहजरित्या पूर्ण करेल का ते आपणास या उर्वरित चेंडूंच्या खेळानंतर आपणाला आजच्या क्षणाला पाहायला मिळेल. फेंडलेगच्या दिशेने चेंडूचा प्रभावी मारा पाहायला मिळत होता, परंतु कुठेतरी मिसकम्युनिकेशन कमी पडलं आणि भरत त्याला मात्र माघारी परतावं लागेल. बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. खरोखर तुम्ही म्हणला ते कस्तुरी साहेब बरोबर आहे. कम्युनिकेशन हे फार महत्वाचं असतं. या ठिकाणी थोडासा विचार कमी पडले आणि गडबडली टीम. या ठिकाणी 50 धावांचं मागून पाठलाग करत असताना थोडे विचार बदलले आणि विचार बदलले की एकदा मन बदलतात. कारण मित्र कसा असावा तर वनव्यामध्ये गारव्यासारखा असावा, परंतु या ठिकाणी मित्र मित्र राहिला. कारण या ठिकाणी मी खरोखर सांगेल, या टुर्नामेंटसाठी आमचे आनंदा चोगले दादा ते या टुर्नामेंटसाठी त्यांनी रात्र दिवस निलेश बरागडेच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम केलं आणि आजचा हा दिवस या ठिकाणी उजाडला आणि या ठिकाणी या सुंदर अशा टुर्नामेंटवरती सुंदर अशी आपल्याला बॅटिंग आणि बॉलिंग बघावी मिळते. खरोखर या ठिकाणी या 50 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी गडबडलेली टीम ही आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी व्हाईटचा इशारा आला, अतिरिक्त 1 धाव आणि व्हाईटची 1 अशा 2 धावेचा इशारा का 2 धावांनी या संघाचा स्कोर होतोय 8.
सुंदर अशी या ठिकाणी पटकवण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी अंपायरचा इशारा आला. धावसंख्येमध्ये 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 9. लेगबायचा इशारा आला. खरोखर या ठिकाणी अंपायरचं कौतुक करावं म्हणावं लागेल, कारण नजरेनं हम तो शौकीन नाही ते तेरे नजरेने शौकीन बना दिया, असं या ठिकाणी आपणाला सुंदर असं या ठिकाणी अंपायर बघायला मिळतंय. लगात तिसऱ्या मॅचचं या ठिकाणी पंच म्हणून या मैदानात काम बघितलं. आणि याच्यानंतर राजसाहेब कस्तुरे आपणाला विनंती करेल की पुढच्या मॅचच्या या टुर्नामेंटचं सॉरी मॅचचं आपण नाणेफेक करावं. गणेश घेऊन येतोय. काय नाव आहे? यानंतरचा होणारा सामना विजय संकल्प प्रतिष्ठान संगनायक आणि दावीर प्रसन्न रोहा ब दोन्ही संगनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10. उर्वरित 17 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल ती विठोबा 11 मुलुंड संघाला. आणि प्रहारी फटका, आकर्षण निर्माण करणारा फटका, सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा विस्फोटक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 16. दावीर प्रसन्न रोहा बी वर्सेस विजय संकल्प प्रतिष्ठान. दोन्ही संघाच्या संगनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि या सामन्याची नाणेफेकी मी आदरणीय दत्ता वारकरी साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या नंतरच्या सामन्याची नाणेफेकी आपण करून घ्यायची आहे. आणि खरोखरच विठोबा 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना सर्व खेळाडूंच्या पाठीवरती मायेचा हात ठेवणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर आपण कायम तुकाराम कोळापटे मामांकडे नक्कीच पाहू. कारण खरोखरच संघाचा कणा, आधारस्तंभ आणि सर्वेसर्वा विठोबा 11 संघासाठीच खरोखरच त्यांचा मायेचा हात, मायेची चादर कायम आपल्या खेळाडूंच्या पाठीवरती पांघरून निर्माण करणार आणि खरोखरच एक मायेची लय निर्माण करणार आणि या संघासाठीच अग्रगण्य ठरणारा त्यांच्या खेळाचं वलय निर्माण करून देणारी त्यांची माया आपण गेली कित्येक वर्ष सातत्याने पाहतोय. ते म्हणजे तुकाराम कोळापटे मामा, अर्थात भरत कोळापटे आणि विशाल कोळापटे यांचे पिताश्री. आणि आता मात्र मोठ्या विकेटचं पतन होत आहे. बॅक टू दी पॅव्हिलियन. आत्माराम खरात सुंदर असा झेल टिपला तो कुंदण्याने. दावीर प्रसन्न रोहा बी संगनायक आणि विजय संकल्प प्रतिष्ठान दोन्ही संघांना संगनायकाला शेवटचा पुकार, शेवटचा कॉल असेल. प्रशांत कोळापटे एक अग्रगण्य ठरणारा नाव. आपल्या गोलंदाजीने खरोखरच एक आकर्षण निर्माण करणारा हा खेळाडू फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला प्रशांत, नॉन स्ट्राईकला पाहतोय तो आपण हॅरी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 षटका अखेरीस 2 लॉस 21. शेवटचा पुकार विजय संकल्प प्रतिष्ठान संगनायक आणि दावीर प्रसन्न संगनायक.
नवीर प्रसन्न बी संगनायक आलेले आहेत. विजय संकल्प प्रतिष्ठानला शेवटचा कॉल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज कुंदन सुभाष कोळपटे सरांच्या अधिपत्याखाली खेळणारा हा संघ पाहायला मिळतोय. आणि खरोखरच वारकरी साहेब आवर्जून या क्षणाला नक्की सांगेल, कारण सुभाष कोळपटे साहेबांचं धनगर समाज अंतर्गत होणाऱ्या सामन्यामध्ये खरोखरच एक अग्रगण्य ठरणारं नाव आणि आज खरोखरच त्यांच्या प्रात्यक्षिकातून आपल्याला पाहायला मिळतंय. मी दत्त वारकरी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. विजय संकल्प प्रतिष्ठानचा शेवटचा कॉल असेल. आता आयोजकांनी त्यावरती योग्य ते डिसिजन घ्यायचं आहे, कारण वारंवार आपणास पुकार दिला जातोय. पेनल्टीला सामोरे जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. खरोखरच फलंदाजाचा प्रहार चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं, परंतु गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा ते मात्र प्रशांत आणि हॅरीच्या माध्यमातून त्यांच्या धाव घेण्याच्या ओघाने मात्र कळून आलं. संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 2+25. अजूनही जवळजवळ 27 धावांची गरज असेल विठोबा 11 मुलुंड संघाला. डिक्लेअर 2च्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. 2 धाव्यांनी संघाचा धावफलक धावफलकावरती पाहायला मिळतंय 27. अजूनही उर्वरित 25 धावांचा खेळ करावा लागेल. तो यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी होत आहे. व्हॉइस ऑफ शाहूवाडी बैलगाडी शर्यतीतील एक समालोचन कक्षाचं अग्रगण्य ठरणारं नाव दत्त वारकरी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत आहे. पावसाळी रबल बॉल स्पर्धा आपण पाहतोय. साधना ग्राउंड वरती चांगली विस्फोटक अशी फटकेबाजी पाहायला मिळते. हॅरी याची नवीर प्रसन्न रोहाबी संघ नाणेफेकी झालेले आहे. धन्यवाद वारकरी साहेब, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी झाली आणि या सोहळ्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात. तुमचे परम मित्र, मी मगाशी संबोधित केलं, मराठी सिनेमा सृष्टीत एक गाजावाजा करणारं नाव ते म्हणजे पॅडी. आणि खरोखरच या शाहूवाडीतील आणि आपल्या कासारी खोऱ्यातील क्रिकेट मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा तो म्हणजे तुमचा आमचा कॅडी. 6 धावांचा विस्फोटक फटका पाहायला मिळतोय हॅरी याच्या बॅट मधून. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 35. अजूनही संघाला जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असेल. 17 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू 17 धावा. पाहायचा आपला या सामन्या दरम्यानचा ट्विस्ट निर्माण करणारी फटकेबाजी. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. खरोखर मी मगाशी म्हटलं होतं थोडी टीम कमी पडत होती, कॉम्बिनेशन कमी पडत होतं, परंतु या ठिकाणी बल्लाडे ताकदीचा आला हॅरी आणि हॅरीने या ठिकाणी चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजी चालू केली. विमानाच्या दिशेने या ठिकाणी गेलेला आत्ताचा चेंडू चौकार असा. थांबा, या ठिकाणी कमिटीचा निर्णय आल्यानंतर या ठिकाणी अंतिम निर्णय घेतला जाईल. एक मिनिट, थोडस चौकार असा या ठिकाणी इशारा आला, कारण या ठिकाणी तिकडे कॅमेराने या युट्यूबचा आधार घेतला होता, परंतु या ठिकाणी थर्ड अंपायरनं या ठिकाणी चौकाचा इशारा दिला. धावसंख्येमध्ये 4 नि भर. मित्र कसा असावा, तोंडावर चेष्टा केली तरी माघारी
या ठिकाणी वाहवा करणारा असावा. गुण मिले तो गुरु बनाओ, चित्त मिले तो चेला, ज्ञान मिले तो ज्ञानी बनाओ, वरना रहो अकेला. असा या ठिकाणी सुंदर असं ज्ञान आपणाला सांगितलं. परंतु या ठिकाणी बाबू कोआपटे या ठिकाणी उपस्थित झाला, त्याचं सुद्धा सरसे स्वागत आहे. कोखरे, बाबू कोखरे आमचा सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाला, त्याचं सुद्धा सरसे स्वागत आहे. आणि शेवटचं शतक घेऊन येतोय. बॉलरचं नाव आहे का? बॉलरचं नाव काय आहे? हर्ष. हर्ष आपलं शेवटचं शतक घेऊन आलाय. या ठिकाणी या मॅचला रंगत आली. अंतिम सामना असल्यासारखं या ठिकाणी शेवटचं 7 चेंडू आणि 13 धावा. बघूया या ठिकाणी सुंदर असं घेऊन करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी तितका चतुर एक धाव पूर्ण केली. सुंदर असं फिल्डिंग लावलं होतं. या संघाला हातभार लावण्यासाठी या ठिकाणी सुंदर अशी बॅटिंग करण्यात आला, परंतु एक धावसंख्येमध्ये 1 निबर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली. हॅलो, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो हर्ष. खरोखरच आपल्या विजयाचं हर्ष. हरीशनं मॅच काढून दिली, तर या हरीशला संजय हप्पे यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आला. या ठिकाणी सुंदर असा हरीश याचा 4-5 पावलाचं रनिंग आहे, परंतु बघूया सुंदर असा या ठिकाणी खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अंपायरचा अखेरचा निर्णय येणार आहे. बघूया काय झालं. चेंडू निर्धार जातोय. धावसंख्येमध्ये कोणताही फरक नाही. या ठिकाणी 4 चेंडू आणि 12 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. बघूया हरीश आपल्या संघाला हातभार लावतोय का आणि याच हातानं ट्रॉफी हातात घेतोय का? ही मंजिले खरोखर या ठिकाणी ट्रॉफी पर्यंत पोहोचवतोय का? सुंदर असा दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धार घालवण्याचा प्रयत्न. ह्याचं नाव हरीश आहे. 3 चेंडू 12 धावा, षटकार आणि चौकारांची गरज. बघूया या ठिकाणी मावळताना दिसतोय. वावदुळ हे जीवनात यायलाच लागतं, कारण वावदुळ बघून या ठिकाणी हात सोडून जाणारे अनेक जण असतात, पण वावदुळ असताना सुद्धा हात धरणं गरजेचं आहे. या ठिकाणी इशारा अंपायरचा, व्हाईटचा. धावसंख्येमध्ये 1 निवर. सुंदर अशी बॉलिंग आणि तितकंच इष्टीचीत म्हणावं लागेल, परंतु या 3 चेंडू आणि 11 धावा, अटीतटीचा सामना. चारी बाजूला झाडी आणि त्यातनं षटकार. अतिशय सुंदर अशी मॅच, रंगतदार मॅचचा एक अनुभव. सुंदर आणि अतिशय सुंदर, परंतु या ठिकाणी सुभाष सरांचं रनिंग बघावं लागेल. निक्या पाया घालून या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी अतिशय सुंदर 51 वर्षाचा तरुण या ठिकाणी धावला आणि यशस्वी झाला, असा या ठिकाणी विचारवंत सुभाष सर. वयाला मर्यादा नाही, खेळाला मर्यादा नाही. प्रेम असावं तर सुभाष सरांसारखं असावं. या क्रिकेट वरती, या मॅच वरती ताबा घेणार असावं. अक्षय आलाय. बकासूरचं या ठिकाणी रूपांतर करावं लागेल आणि वनवेत तास क्रमांक 1 वरती जसा पब्लिक न पळतो तसा पळावा लागेल. या ठिकाणी षटकाराची गरज आहे. चौकारच्या दिशेने बॉल गेला काय आणि या ठिकाणी सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल. हरकत नाही. जय आणि पराजय हा परमनंटली कुणाच्या नशिबात नसतो. विजय झाला म्हणून हरवून जाऊ नका आणि पराभव झाला म्हणून या ठिकाणी खचून जाऊ नका, कारण यश परमनंटली कुणाच्या नशिबात नसतं. आज जिंकलाय, उद्या तुम्ही कधीतरी या ठिकाणी हारण्याचा, समोरची टीम त्या ताकदीची असेल तर आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करेल. त्यातून जिद्द राखावी लागेल आणि मग विजयाच्या दिशेने जावं लागेल. सुंदर, परंतु याच्यानंतरचा सामना या ठिकाणी सुंदर असा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा क्रिकेटचा सुंदर असा सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेण्याचं काम केलं. बघूया आता आपल्या संघाला काय होतंय. विजयी संकल्प प्रतिष्ठान संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर
आत्ताच्या झालेल्या सामन्यादरम्यानचा विजयी संघ श्री स्वामी समर्थ बोरिवली वाईज संघाचं अभिनंदन. आणि या सामन्यादरम्यान विठोबा 11 संघाने पार्टिसिपेट करून आपला सांघिक खेळ केलात त्याबद्दल तुमच्याही सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय धनगर स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत मान्सून स्पेशल स्वर्गीय अनिकेत दादा स्मृती चषक रबल बॉल स्पर्धा आपण पाहतोय. आयोजन संयोजन निलेश वरागडे उर्फ कॅडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खरोखरच सुभाष कोळापटे सरांचं कौतुक करावं तितकं कमीच. खरोखरच 16-17 वर्षाच्या तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करताना आणि क्रिकेट बद्दल असणारी त्यांची तळमळ अविरत प्रेम त्यांच्या खेळाच्या माध्यमातून मात्र आत्ताच्या या सामन्यादरम्यान पाहायला मिळालं.